आजच्या या रात्रीच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। निवडणुकीच्या नंतर जवळपास 1 महिन्याच्या ब्रेक नंतर आपण आणि दादा संवाद साधणार आहे। इलेक्शनमध्ये संवाद होता ना आपला संततचा ग्रुप या तर परत एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो, धन्यवादही देतो की आपण खूप चांगल्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं। सदिच्छा शुभेच्छा आमचे आचार विचार आणि कृती सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन गेला, याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो। आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधावा। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज 23 डिसेंबर आहे। आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज 23 डिसेंबर आहे, राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे। किसान दिन म्हणून साजरा केला जातो। चौधरी चरणसिंग साहेबांचा वाढदिवस आपण किसान दिवस म्हणून साजरा करतो। त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून न्याय कसा मिळेल, अधिकाधिक त्यांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न केले याची आपल्याला कल्पना आहे। आणि आपल्याला हे माहिती असेल की ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून सगळीकडेच देशभर जे आहे त्यांची ख्याती होती। आज एक वेगळा संकल्प आम्ही करायचं ठरवलं आहे किंवा केला आहे, आणि या संकल्पाच्या माध्यमातून आपला असा विचार राहणार आहे की देश स्तरावरती पीक भाव संरक्षण योजना राबवण्यात यावी, यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत। मी परत रिपीट करतो, पीक भाव संरक्षण योजना। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक वेगळी आणि खूप विस्तृत अशी योजना हाती घेतली आहे, प्रधानमंत्री फसल बीमा योजना। आणि या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात देशभर शेतकऱ्यांना संरक्षण मिळते। अगदी आपल्या जिल्ह्यात देखील आपला जो काही गेल्या काही अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याच्यामध्ये आधीच्या तुलनेत शेतकऱ्यांना न्याय मिळतोय, संरक्षण मिळतंय। आता ही जी काही आपली पीक विम्याची पॉलिसी आहे, पीक विम्याचं धोरण आहे, त्याच्यामध्ये जे उत्पादन आहे, उत्पादनावरती आधारित पीक विमा जो आहे तो मिळतो। म्हणजे जर माझं आता 15 क्विंटल प्रति हेक्टर सोयाबीनचं उत्पादन आलं तर सरासरीच्या तुलनेमध्ये ते बघितलं जातं। सरासरीपेक्षा जास्त कमी असेल तर मग मला पीक विम्याच्या माध्यमातून जे संरक्षण आहे, कवच आहे, त्याच्या माध्यमातून मला मदत मिळते। परंतु उद्या माझं उत्पादन चांगलं असलं आणि पिकाचे भाव जर कोसळले तर माझं उत्पादन जास्त असून देखील माझं उत्पन्न जे आहे ते मार खातं। म्हणजे ही जी भावना आहे या बाबतीमध्ये आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संरक्षण देण्याच्या अनुषंगाने बरीच पावलं उचलली आहेत। आपल्या राज्यामध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भावांतर योजना जी आहे ती आपल्यासाठी आवर्जून सुरू केली। गेल्या वर्षी 5,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान देखील देण्याची आपण प्रक्रिया हाती घेतली। परंतु आता या व्यतिरिक्त पीक जे आहे उत्पादन, त्याच्या व्यतिरिक्त पिकाचा जो भाव आहे त्याच्या बाबतीतही संरक्षण मिळावं याच्या अनुषंगाने आज आम्ही संकल्प केलेला आहे। आणि या बाबतीमध्ये 1 जानेवारीला आपण आपल्या तालुक्यापासून, आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहोत। जमेल तेवढ्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन
ग्रामसभेमध्ये हे महत्त्व लोकांना सांगून ग्रामसभेचा ठराव घेण्याची आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या सरकारच्या माध्यमातून विनंती करण्याच्या बाबतीतला आम्ही विचार केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून हा विचार जो आहे तो आम जनतेपर्यंत आणि खास करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा आहे की पीक विम्याचं संरक्षण जे आहे ते केवळ उत्पादनावरती मर्यादित न राहता पिकाचे भाव जे आहेत त्याचाही विचार व्हावा आणि पिकाचे भाव जर कमी झाले तर शेतकऱ्यांना त्या बाबतीतही संरक्षण मिळावं. आणि हे आपण जे करतोय हे अगदी नवीन काहीतरी करतोय अशातला भाग नाही. जगामध्ये इतर देशामध्ये हे जे विषय आहेत त्याला ते इन्शुरन्स प्रोडक्ट्स म्हणतात. तर इन्शुरन्स प्रोडक्ट जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात आणि आमचं आता भर राहणार आहे की हा महत्त्वाचा विषय ज्या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अतिशय जिव्हाळ्याने ह्या विषयाच्या बाबतीमध्ये नेहमीच सहकार्य करतात. तर हा विषय हाताळण्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत पाठपुरावा करण्याच्या बाबतीत आम्ही आज या किसान दिनी निश्चय केलेला आहे. आणि परत सांगतो की आपल्या माध्यमातून हा विषय योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोचावा ही विनंती आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे. इन्शुरन्स प्रोडक्ट म्हणजे काय की वैयक्तिक शेतकऱ्याला जर त्याच्या वैयक्तिक शेतापुरतं पीक विमा पाहिजे असेल, इतर जगात काय होईल किंवा नाही होईल पण मला माझ्या 5 एकर पुरता पीक विमा पाहिजे, तर तसेही प्रोडक्ट असतात. मला द्राक्षासाठी पाहिजे, मला द्राक्षामध्ये पूर्ण माझ्या सीझनसाठी पाहिजे किंवा मला ऊसासाठी पाहिजे, ते आपल्याला ठरवता येऊ शकतं. तोच विषय पुढे एक्सटेंड होऊन आपले जे गाई म्हशी असतात, दुधाळ जनावरं असतात किंवा बाकीच्या ॲनिमल म्हणजे बाकी पशुधनाच्या बाबतीत सुद्धा करता येऊ शकतात. पण मुळातच भाव पडलेले आहे तर मग त्या भावावर कसं काय संरक्षण आपल्याला? योग्य प्रश्न आहे. भाव पडले ते कधी पडले? भाव जे आहेत ते आत्ता पडले. कुठलेही भाव असतील, काही चांगले असतील, काही कमी असतील, जास्त असतील, तर याच्यामध्ये पद्धत काय असते की सरासरी भाव ठरवला जातो. मग आपण ठरवू समजा गेल्या 10 वर्षातला सरासरी भाव, 10 वर्षामध्ये सरासरी भाव काय आहे आणि तेवढा भाव आपल्याला मिळावा, त्याचं संरक्षण आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्या अनुषंगाने प्रोडक्ट बनवायचं. म्हणजे उद्या माझं उत्पादन चांगलं असलं परंतु बाजारभाव जर कोसळले, जागतिक स्तरावरती कोसळले, प्रत्येक ठिकाणी सरकार म्हणावं तशी मदत करू शकत नाही. आणि याचा विचार पुढे का आला त्याचंही कारण आपल्याला सांगतो मी. सोयाबीनच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावरती दर आता जे आहेत ते 3,000 रुपयाच्या आसपास आहेत, 3,000-3,200च्या आसपास. त्यामुळे स्वाभाविक गोष्ट आहे की आपल्याला शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी आर्थिक संरक्षणाच्या अनुषंगाने व्यापक विचार करण्याची गरज आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादन सांगितलं जातं पीक कापणी प्रयोगामध्ये की सरासरीच्या आसपास किंवा जास्त आहे. मग असं असताना जर शेतकऱ्याला पैसे कमी मिळणार असतील उत्पादन चांगलं घेऊन तर मग त्या बाबतीत पण संरक्षण मिळणं गरजेचं आहे. या अनुषंगाने हा विचार आहे आणि हा विचार जो आहे तो कृतीमध्ये आणण्यासाठी मोठा विषय, महत्त्वाचा विषय आहे, पण तो विषय कृतीमध्ये आणण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य, आम शेतकऱ्यांचं सहकार्य नक्की आम्हाला लागेल. मी परत एकदम अजून सोप्या भाषेत सांगतो की माझ्या आता आपण एक पीक घेऊ, सोयाबीन समजा. सोयाबीनच्या बाबतीमध्ये काहीतरी एक योग्य भाव ठरवणं अपेक्षित आहे. समजा आपण उद्या ठरवलं की 5,000 रुपये प्रति क्विंटल हा योग्य भाव आहे. तर 5,000 जर हा बेंचमार्क फिगर असेल तर पुढच्या वर्षी 2025 मध्ये जर समजा सोयाबीनचे दर हे कोसळले, 5,000च्या ठिकाणी समजा 3,000 झाले, तर मग जो 2,000 रुपयाचा मला लॉस होणार आहे त्या बाबतीत मला संरक्षण मिळावं. कोण देणार लॉस कोण देणार? शेतकऱ्यांना तो कसं? नाही, संरक्षण देण्याची प्रक्रिया जी असते ती इन्शुरन्स प्रोडक्टच्या थ्रू असते. इन्शुरन्स प्रोडक्ट आता कोण देतं तर राज्य सरकार, केंद्र सरकार मिळून
आपल्याला सध्या देते. कशाबद्दल देते? उत्पादनाशी संबंधित. आता उत्पादनाचं जर या पद्धतीने दिलं जातंय तर उद्या पिकाच्या भावाशी संबंधित संरक्षण हे नेमकं कोणी द्यायचं? कदाचित शेतकरी त्यात काही इन्व्हॉल्ड असेल, कदाचित राज्य सरकार आहे, कदाचित केंद्र सरकार आहे. मी प्रोडक्ट कसं होईल त्या बाबतीत आज नाही बोलणार, परंतु या विषयाची गरज जी आहे, गरज कोणी मान्य करेल की उत्पादन किती चांगलं असलं आणि जर उद्या भाव कोसळले तर माझ्या घरात येणारं उत्पन्न जे आहे ते कमी राहणार आहे. तर त्याला देखील संरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज या किसान दिनी हा विषय जो आहे, महत्त्वाचा विषय जो आहे, तो पुढे नेण्याच्या बाबतीत मी ठरवले. नाही, मी परत रिपीट करतो. आता आदरणीय पंतप्रधान महोदयांनी या विषयात प्रचंड पुढाकार घेऊन पूर्ण देशासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना आणली आणि या योजनेचा लाभ देशभर होतोय. हा विषय जो आता हाताळला जातोय तो उत्पादनाशी संबंधित आहे. माझी यील्ड जी आहे, प्रति हेक्टर माझं उत्पादन किती झाले त्याच्यावरती आहे. आपल्याला उत्पन्नावरती पण लक्ष द्यायचं आणि उत्पन्नावरती लक्ष देत असताना जर भावाच्या बाबतीत संरक्षण नसलं, दराच्या बाबतीत संरक्षण नसलं तर मग ते थोडंसं कमी पडतंय. त्यामुळे हा विषय आपण पुढे नेतोय. कदाचित उद्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये हे सुद्धा इन्क्लूड होऊ शकेल ना, हा विषय सुद्धा इन्क्लूड होईल. याच्याबद्दल कसं असतं, एक मॅट्रिक्स केला जातो. मॅट्रिक्स म्हणजे चार्ट केला जातो. त्या चार्टमध्ये एकीकडे हे बघितलं जातं की उत्पादन किती आहे, दुसरीकडे हे बघितलं जातं की दर किती आहे आणि उत्पादन आणि दराच्या अनुषंगाने पीक विम्याचा परतावा जो आहे किंवा नुकसान भरपाई आहे ती मिळत असते. परत एकदा रिपीट करतो मी, एकीकडे उत्पादन किती मिळालं हेक्टरी हे बघितलं जातं, दुसरीकडे प्रति क्विंटल दर काय आहे हा बघितला जातो मार्केटमध्ये आणि त्याच्या अनुषंगाने मला नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मिळू शकते, असा तो विषय आहे. आम्ही ह्याच्यावरती खूप विचार केला. सोयाबीनच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की 4,000 दर आजही आहे. जरी आपण आधारभूत किंमत जी आहे ती 4,892 म्हटलं तरी दुर्दैवाने शेतकरी अडचणीपोटी व्यापाऱ्यांना विकतात आणि 4,000 पेक्षा कमी 4,100 200 असं होते. तर यामध्ये आपल्याला योग्य मार्ग काढण्याच्या अनुषंगाने काही तज्ज्ञांबरोबर चर्चा केल्यानंतर हा विषय जो आहे तो आम्ही हाताळायचं ठरवले आणि त्या अनुषंगाने आपल्याशी बोलतोय. मी 10 वर्षाच्या सरासरीपेक्षा आधारभूत किमतीलाच आपण इन्शुर्ड का करतो त्या लेवल नाही. आधारभूत किमतीचं कसं असतं ते अपेक्षितच आहे ना. आज तुरीचा बाजारभाव काय आहे? तुरीचा बाजारभाव जो आहे तो आपल्या आधारभूत किमतीच्या पेक्षा कमी आहे का जास्त आहे? मग कोणी येतं का मग आधारभूत किमतीच्या केंद्रावरती विकायला? येत नाही. त्यामुळे आपला जे आधारभूत किमतीचं सेंटर ते तर आहेच ना. आज सोयाबीनच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे काय आहे, सेंटर आहे, पण सेंटरमध्ये मला जावं लागतं, तिथे मला माझा माल विकावा लागतो आणि माझा 100% माल घेतला जातो का? आज जे काही उत्पादन महाराष्ट्रात होते सोयाबीनचं त्याच्या किती टक्के सोयाबीन प्रत्यक्षात 4,892 घेतलं जातं? उरलेल्यांचं काय? पीक विम्याच्या बाबतीमध्ये कसं असतं, जो कोण पॉलिसीमध्ये प्रीमियम भरतो त्याला संरक्षण मिळतं. उद्या कदाचित एकदम 1 रुपयामध्ये तो पीक विमा नसेल, परंतु किमान मला संरक्षण तरी असेल ना. मी समजा 5 एकर सोयाबीन घेतलं तर मला थोडं तरी मी निश्चिंत राहीन ना की उद्या बाजारभाव जरी कमी झाले किंवा माझं उत्पादन जरी कमी झालं, दोन्हीकडनं मला संरक्षण आहे. हा दिलासा शेतकऱ्याला मिळावा या अनुषंगाने ही मोहीम जी आहे ती आपण हाती घेतो. आपण ही सुरुवात करतोय. आजच्या दिवशी हा निश्चय आपण केलाय की हे गरजेचं वाटतंय. या अनुषंगाने आपण आता सरकारला विनंती करणार, आपण ग्रामसभा घेणार आणि त्या माध्यमातून याचं महत्त्व लोकांना पटवून देणार. शेतकऱ्याचं जे उत्पादन होतं काय म्हणलं? नाही, मी काय म्हणतोय की पिकाच्या भावाला संरक्षण, तो हमी भावही असू शकतो ना, असू शकतो. त्यातला मी काही तज्ज्ञ नाही. आपण हा विषय जो आहे महत्त्वाचा विषय
ऐरणीवर आणतोय याच्यावरती वेगवेगळे तज्ज्ञ जे आहेत ते विचार मांडतील आणि मग त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय होईल. ही मोहीम आपल्या जिल्हा स्तरावरच आहे की राज्यभर ही मोहीम राबवली जाते? आता हे देश स्तरावरती न्यावं लागेल ना सुरुवात करून. आपण सुरुवात करतोय. आपण आपली संकल्पना आहे आजच्या दिवसाचं महत्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांची जी काही अडचण आहे ती लक्षात घेऊन आज आपण हा विषय मांडतोय जनतेपर्यंत. आणि याच्या बाबतीमध्ये आता देवेंद्रजींबरोबर चर्चा होईल, आपले कृषी मंत्री आहेत त्यांच्यावर चर्चा होईल, केंद्रापर्यंत हा विषय आपण घेऊन जाऊ. परंतु त्या बरोबरीने जनतेलाही समजायला हवं. फक्त राजकारण्यांनी काहीतरी धोरण ठरवण्यापेक्षा लोकांना याचा हा विषय जो आहे हा जर लक्षात आला तर मग त्याचं व्यापक महत्त्व लक्षात आलं तर मग याला थोडी गती मिळेल. नाहीतर हे निर्णय हे विषय अतिशय क्लिष्ट असतात. पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो की आजही म्हणावं तसं सगळ्यांचं समाधान होऊ शकत नाही आणि हा विषय तर अजून महत्त्वाचा मोठा आहे. परंतु ह्यात काय आहे, याच्यामध्ये फायदा हा होणार आहे की शेतकऱ्याला थोडं तरी निवांत झोपतंय. आज मला काहीच माहीत नाही ना पावसाने नुकसान होईल का, कशाने वादळाने नुकसान होईल, दुष्काळाने होईल का, दर घसरल्यामुळे होईल. म्हणजे याचं स्वरूप कसं असतं, मला जे आढळलं की अपेक्षित उत्पादन काहीतरी बेंचमार्क ठरेल करेल आणि त्याच्या कमी अपेक्षित उत्पादन जे आहे ते ऑलरेडी बेंचमार्क असतं आपल्याकडे. म्हणजे आणि त्याच्या कमी आलं तर त्याला संरक्षण कसं. मी परत रिपीट करतो, मॅट्रिक्स असतं XY तुम्हाला करतं मॅट्रिक्स म्हणजे डब्बा धरा, टेबल धरा. टेबलमध्ये एका बाजूला काय असेल की तुमचं उत्पादन किती. आता मी जर समजा बेंचमार्क माझं उत्पादन म्हटलं की उंबरठा उत्पादन मी समजा म्हटलं की 10 आहे, म्हणजे 10 क्विंटल प्रति हेक्टर माझं आहे म्हटलं, तर 10 पेक्षा जेव्हा कमी जाईल तेव्हा मला संरक्षण म्हणून काहीतरी नुकसान भरपाई मिळेल. मी दुसरीकडे दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये काय म्हणणार की समजा 5,000 रुपये, 5,000 रुपये हा बेंचमार्क भाव आहे. मग बेंचमार्क भाव जो आहे त्याच्या अनुषंगाने जर बाजारभाव कोसळले, कमी झाले तर मला संरक्षण त्या हिशोबाने मिळेल. बाजारभाव मिळण्यासाठीचा विमा, बाजारभाव नाही, जी ठरलेली रक्कम आहे तुम्ही त्याला आधारभूत किंमत म्हणा किंवा सरासरी किंमत म्हणा, सरासरी किंमत ठरवली जाईल. त्या किमतीपेक्षा बाजारभाव जर कोसळले तर त्याच्या अनुषंगाने मदत मिळते. हे मी जे सांगतोय ना हे काही रॉकेट सायन्स नाहीये. साधी गोष्ट आहे की मी उत्पादन कशासाठी घेतो, माझ्या घरी उत्पन्न यावं म्हणून. उत्पादन आणि उत्पन्नामध्ये फरक कशाचा होऊ शकतो, दोनच गोष्टीचा होऊ शकतो. एक तर माझं उत्पादन आणि दुसरं जे आहे ते बाजारभाव. म्हणजे कन्फ्युजन नाही होत आहे ना. उत्पन्न म्हणजे माझ्या घरी येणारे पैसे, उत्पादन म्हणजे माझ्या शेतात पिकलेलं पीक किती किलो किती क्विंटल, ते कमी जास्त झालं किंवा बाजारभाव कमी जास्त झाले तर माझ्या उत्पन्नाला फटका बसतो. दादा ते एकच आहे. तर आता मुद्दा काय आहे की उत्पादनाच्या बाबतीत सरकारने काळजी घेतली, परंतु बाजारभावाच्या बाबतीमध्ये काळजी घेणं हे फक्त आपण आधारभूत किंमत देऊन पुरेसं नाही. तर त्याला ॲडिशनल बेनिफिट काय आहे किंवा संरक्षण काय आहे, तर हे दुसरं एक प्रोडक्ट याच्या माध्यमातून शेतकऱ्याला आधार मिळेल, संरक्षण मिळेल. दादा ही प्रक्रिया त्यांच्याबरोबर काही नाही, त्यातनंच मी थोडंच तज्ज्ञ आहे. माझं अनेक लोकांशी बोलणं झालं, याच्या बाबतीमध्ये अभ्यास करून हा विषय जो आहे तो आमच्या डोक्यात होताच, बऱ्याच दिवसापासून होता. त्याचं काही प्रमाणात आम्ही काम ऑलरेडी केलंय. पण आजच्या दिवसाचं औचित्य साधून खरं तर आमच्याकडे 5-10 वेगवेगळ्या मुद्द्यांची यादी आहे प्रेसची, परंतु आज नेमकं हा विषय घेण्याचं कारण काय किंवा हा संकल्प करण्याचं कारण काय, तर आज किसान दिन आहे, राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. त्या अनुषंगाने हा विषय जो आहे हा संकल्प आम्ही केलाय आणि आपल्यापर्यंत विषय मांडलाय जेणेकरून लोकांपर्यंत हा विषय पोचावा. शेतकऱ्यांना काय करावं, तुम्ही जो संकल्प शेतकऱ्यांना काय करणार, जशी प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे त्या अनुषंगाने योजना येईल, त्या योजनेमध्ये त्यांनी प्रीमियम भरावं लागेल. जसं आता 5%, 10% जे काही प्रीमियमचं शेतकरी भरतो त्या पद्धतीने जी काही रक्कम ठरेल ती ते पैसे त्यांनी भरले की त्याला संरक्षण मिळेल. म्हणजे मी एखादं वाहन घेतलं, मोटरसायकल घेतली, मी संरक्षण कुठल्या पद्धतीचं घ्यायचं त्याच्यावरती प्रीमियम आहे ना. ते काय थर्ड पार्टी वगैरे 2-3 प्रकार असतात. तर त्या पद्धतीने हे एक अजून प्रोडक्ट राहील. एक उत्पादनाचं झालं,
दुसरं जे आहे ते उत्पादन प्लस बाजारभावाचं राहील. तिसरं कदाचित फक्त बाजारभावाचं राहील. हा मुद्दा आहे. जनजागृती कशा पद्धतीने करताय? काय म्हणजे लोक शेतकऱ्यामध्ये जनजागृती कृषी विभागाच्या माध्यमातून होईल का? आता आपण विषय मांडतोय. माझी आपल्याला काय विनंती आहे तुमच्या पीक विम्यावर ठीक आहे, पण मुळात शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की उत्पादन म्हणजे खर्चावर भाव मिळावा, पण त्याचं काहीच नाही होत. नाही मी ऐका ना, मी सगळ्याच गोष्टींची उत्तरं मी देऊ शकतो का? असं नाही. मी आता काय करतोय की शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यातला एक महत्वाचा भाग टॅकल करण्याच्या अनुषंगाने हा प्रयत्न आहे. हा आपला एक प्रयत्न आहे ज्याच्यातनं शेतकऱ्यांना थोडा अजून दिलासा मिळेल, थोडं अजून समाधान मिळेल, आर्थिक समाधान मिळेल. हा तो विषय. राज्य आणि केंद्र सरकारला त्याच्यामध्ये अंतर्भूत न करता आपण आपल्या जिल्हा स्तरावरच एखादी पीक विमा कंपनी आपल्या माध्यमातून नाही, तसा विषय नाही. तसं एखादं म्हणजे नाही, तसा विचार बिलकुल नाहीये. आम्ही जे आहे ते नाही, तसं होऊ शकतं का म्हणतो? नाही, जो काही अभ्यास आहे हा अभ्यास आम्ही पहिलं राज्य सरकारकडे नेणार, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे नेणार, असे तिचे टप्पे असणार आहेत. जसं आता ही आरोग्य योजना जशी आहे 5 लाखापर्यंत उपचाराची, पण काही लोक खासगी बरोबर काढतात, तर तशा पद्धतीचं एखादा म्हणजे पर्याय होऊ शकतो, पण त्याच्यात मी पडणार नाही. कारण शेवटी आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे? आम शेतकऱ्याचा. जो मोठा शेतकरी आहे तो काही करेल, परंतु आपल्याला फोकस कोणावर करायचा आहे? जो छोटा शेतकरी आहे. आणि छोटा शेतकरी असे प्रोडक्ट प्रायव्हेट कंपन्या काय करणार? ते स्वतःचा नफा बघणार. आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे? शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये. त्यामुळे हा विषय जो आहे हा मी आता एवढं ह्याच्याबद्दल का बोलतोय? कारण लोकांना विषय कळावा. एकदा महत्व लोकांना कळालं की लोकांमधनं भावना येईल की हो हे व्हायला हवं, आणि हे व्हायला हवं म्हटलं की मग त्यातनं योग्य धोरण ठरेल, योग्य प्रोडक्ट निघेल, असा तो विषय. जेवढे शक्य तेवढे घेणं. शेवटी कसं आहे, हे सगळं जे आहे हे आपल्याला शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी आहे. एकदमच सगळं होणार नाही, टप्प्याटप्प्याने होईल ना. आम्ही कदाचित मागणी करू ना, आमचा आकांक्षित जिल्हा आहे, आमच्यावरती पहिलं पायलट करा, होऊ शकतं ना, तसे आपण बोलू. बरोबर आहे, बरोबर. 2-3 वेगवेगळे ऑप्शन असतील. स्टेप कशा असतील ते तुम्ही सांगा, पाठपुरावा कसा नाही, याची स्टेप मी सांगितलं की राज्य सरकारकडे या बाबतीतलं सादरीकरण होईल. आपण 1 तारखेला 1 जानेवारीला आपण जमेल तेवढ्या ठिकाणी आपल्या ग्रामसभा घेऊन तिथे ठराव करू आणि राज्य सरकारला विनंती करू की या विषयाचा विचार व्हावा म्हणून. आणि राज्य सरकारचं एकदा थोडंसं ह्याचं अंडरस्टँडिंग झालं की मग तो विषय राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे जाईल. आम्ही संकल्पना जी आहे ती सगळीकडे पोहोचू ना. साधारणतः ग्रामसभा किती होतील म्हणजे आपण टार्गेट? नाही, तर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय जावा, आणि आम्ही आग्रह करू ना लोकांना की आपण विषय समजून घ्या आणि ग्रामसभा बोलवून 1 तारखेला आपण या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, ठराव घ्यावा, अशी आपण विनंती. एक म्हणजे 1 सगळं व्हावं थोडंच आहे. 1 सुरुवात होईल, नंतर लोकांना जसं महत्व पटेल त्या पद्धतीने ते वाढवत जातील. विशेष ग्रामसभा नाही, मी कसं आहे, आता ही सुरुवात आहे त्या बाबतीत मी आपल्याला एक कल्पना देतोय, म्हणजे आयडियाची कल्पना देतोय. ह्याचं स्वरूप जे ते किती व्यापक होऊ शकतं ना, पण हे गरजेचं आहे. हे शेतकऱ्याला आर्थिक दिलासा देण्यासाठी हा विषय गरजेचा आहे, आणि आता आपण घ्यायला हरकत नाही असं वाटतंय. योग्य पद्धतीने सर्व बाजू तपासूनच निर्णय होतील, परंतु या बाबतीत काहीतरी पुढे चांगलं होईल, शेतकऱ्यांचं हिताचं होईल, या अनुषंगाने हा प्रयास आहे. एक वेळा हे संपूया. कोणाचं काही कन्फ्युजन असेल तर विनंती, तुमच्या डोक्यात एकदम क्लिअर पाहिजे, त्यामुळे काही कोणाचं कन्फ्युजन असेल कृपया विचारा. याच्या सोयाबीनच्या संदर्भात केंद्र सरकारने जे परिपत्रक काढलं होतं आता खरेदी केंद्रावर,
15% ओलाव्यापर्यंत खरेदीमध्ये हो. प्रत्यक्षात 12च्या वर नव्हतं. हो. राज्य सरकारचा अध्यादेशच आला नाही असं खरेदी केली. फडणवीस साहेबांनी मात्र कारवाई करून हे ते सभागृहात सांगितलं, पण प्रत्यक्षात अध्यादेशच केंद्रापर्यंत आला नाही. अशा केस तरी बऱ्याच आहेत. या संदर्भात काही बोलणं झालं का त्यांच्याशी आणि कधीपर्यंत त्या ह्याची अंमलबजावणी? मी याबद्दल प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला. मी त्या बारकाव्यात न जाता प्रॅक्टिकल व्ह्यू सांगतो. आता आपल्याकडे पद्धत कशी असते, मला जर सोयाबीन विकायचं असेल इथल्या खरेदी केंद्रात तर मी सॅम्पल घेऊन जातो. सॅम्पल चेक केलं जातं, ठीक आहे बाबा घेऊन ये म्हणून सांगतात. आज परिस्थिती अशी आहे की आर्द्रता जी आहे ती 12% आतच आहे. आपण जर 15-20 दिवसापूर्वीचं बोललो असतो तर आर्द्रतेचा तो विषय होता. आज ड्रायनेस जो आहे फेअर ड्रायनेस आहे. इथे काय आता बाकीचे सांगू शकतील. नाही पण सरकारने जो निर्णय घेतला ना तो केंद्राचा निर्णय वाया राज्य जो खरेदी केंद्रापर्यंत जायचा आहे तो गेलाच नव्हता. नाही, मी त्याबद्दल कमेंट नाही करणार. मी इतकंच सांगेन की 15% हा आता रिलेव्हंट विषय नाही. तो मुद्दा जो आहे ना आता गौण झाला. आज मुद्दा जो तो वेगळाच. आता मुद्दा काय होता की आपल्याकडे बारदानच नव्हतं, राज्यातच बारदाना नव्हतं. गेल्या आठवड्यात त्याचा फॉलोअप केला. आता आज रात्री किंवा उद्या सकाळी बारदाना येईल. बारदान नसतं तर खरेदी कशी होणार आहे? आता त्याला तुळजापूरला 900 लोकांनी रजिस्टर केले, 200 जणांचंच खरेदी झाली. त्यामुळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की बारदाना नाही आहे किंवा पेमेंट आता 10 दिवसाचं झालं नाही. आजच मी नाफेडचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याशी बोललो आणि पेमेंटच्या बाबतीतला विषय आता आपण मार्गी लावतो. त्यामुळे ते होईल, काही अडचण नाही. दुसरा विधानसभेत मुद्दा गाजला तो पीक विमा घोटाळ्याचा. हो. विम्याच्या हो. बाबतीत हो. धाराशिव जिल्ह्यातही त्याचा सहभाग आहे. थोडा आहे. मग या संदर्भात काय माहिती घेतली? नाही, थोडा आहे सांगितलं मला, काही प्रमाणामध्ये आहे. 3000 हेक्टरच्या संदर्भात आहे विषय. काय म्हणतात? 3000 हेक्टरचा आम्ही एक्झॅक्ट फिगर्स सांगू शकणार नाहीत, आपले SEO सांगतील. परंतु माझं जे बोलणं झालं काल त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं की काही प्रमाणामध्ये आहे, तेवढं व्यापक नाही. परंतु या बाबतीत कसं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे आदेश दिलेत की राज्यभर कुठे काही अशा प्रकारचं चुकीचं झालं असेल तर ते शोधायचं म्हणून, आणि ती प्रक्रिया होईल. आता बारकाईने होईल. नाही, जी जुनी योजना आहे ती आपल्या उत्पादनाशी संबंधित आहे. जे काही उंबरठा उत्पादन आहे त्याशी संबंधित आहेच ना. आपण त्या योजनेला डिस्टर्ब करायचं बोलत नाही. आपण आता एखादा भाव जो आहे योग्य भाव हा ठरवून त्याच्या बाबतीत संरक्षण देण्याच्या बाबतीत बोलू. A+B. दादा, राज्य सरकारने अतिवृष्टीचं अनुदान जाहीर केलं. हा विषय तर क्लोज करूया आपण. ठीक आहे, थँक्यू. राज्य सरकारने आपल्या जिल्ह्याला 221 कोटी रुपये मदत जाहीर केली. राज्य सरकारचं म्हणणं आहे, म्हणजे मान्य करते की आपल्या इथे नुकसान झालेलं आहे पिकांचं, परंतु तरी विमा कंपनीने धाराशिव जिल्हा वगळलेला आहे यावर्षी. म्हणजे मागच्या 5 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की धाराशिव जिल्ह्याला विम्याचा 1ही रुपया मिळणार नाही. त्याच्या बारकाव्यात आम्ही जातोय आणि मी लोकांनाही आवाहन केलं होतं की जे पीक कापणी प्रयोग होतात, आता काय झालेलं आहे की तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याच्या बाबतीत आपल्यामुळे सगळ्यांनी भूमिका स्वीकारली. सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं. म्हणजे रँडमली समजा तुमचं शेत ठरवलं असेल तर तुम्ही तिथे उपस्थित असता, तुमच्या समोर सगळं प्रयोग जो आहे तो केला जातो, पीक कापणी प्रयोग, आणि त्यामुळे फॅक्च्युअल डेटा जो आहे तो उपलब्ध असतो. आता आलेला डेटा जो आहे तो त्याची जर तुम्ही माहिती घेतली तर मग तुम्हाला कन्फर्म करू शकेल की ॲक्च्युअल उत्पादन काय आहे. दुसरीकडे जे आता आधारभूत किमतीच्या अनुषंगाने खरेदी होती, तिथे ज्या पद्धतीने माल येतोय किंवा आपण ॲव्हरेज प्रति हेक्टर, मला वाटतं 16 का 17 आहे प्रति हेक्टर, 16 क्विंटल जी आहे. माझे समजा 5 एकर असेल तर 16 × 5 प्रमाणेच माझ्याकडनं सोयाबीन खरेदी होतं. मी जर उद्या म्हटलं की माझे 4 जास्त होतं क्विंटल तर घेणार नाही, ते स्पेसिफिक घेते. आणि कमीचा तर विषय जवळजवळ आता कुठे नाहीच आहे. त्यामुळे जर कुठला आपल्याकडे पुरावा उपलब्ध होत असेल तर मला जरूर सांगा की एखाद्याचं उत्पादन जे आहे ते उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आलं विथ प्रूफ, काही पॉसिबिलिटी असेल तर मला जरूर सांगा. मी आवाहन केले ऑलरेडी. असं दुसरा एक प्रश्न होता की 30 एप्रिलचं परिपत्रक काढून आता 8 महिने झाले, म्हणजे काय त्याच्याबद्दल? त्याच्यात मेन प्रॉब्लेम काय झाला सांगतो मी.
काय म्हणतात आचारसंहिता चालू असताना अधिकाऱ्यांनी ते परिपत्रक काढले. ते रिट्रॅक्ट करणं खूप कठीण का व्हायला लागले, कारण तो देशव्यापी निर्णय झाला. म्हणजे हा निर्णय कसं आहे, आपण आपल्या जिल्ह्या तालुक्यापुरतं असलं काहीतरी करू शकतो. त्यांनी शिवराज सिंग चौहान साहेबांना हा विषय पूर्ण माहिती आहे. त्यांनी खाली इन्स्ट्रक्शन्स दिल्या. फॉर्मल मीटिंग जी आहे ती मात्र अजून झाली नाही. तो विषय आपण बिलकुल सोडला नाही आहे. फॉलोअप करून आपण तो मार्गी लावू. वेळ लागण्याचं कारण इतकंच आहे की देशव्यापी निर्णय आहे आणि ज्यांनी कोणी ते केलं, ज्या अधिकाऱ्याने, त्याच्यावरती निश्चितपणे उद्या कारवाई होणार आहे. कारण आचारसंहिता असताना एवढा मोठा धोरणात्मक निर्णय आणि तोही अहिताचा घेणं योग्य नक्कीच नव्हतं. हक्कभंग नसतो, त्याच्यावरती कसे विभागीय कारवाई होईल. प्रत्येक अधिकारी काय करत असतो, त्याचं रिझनिंग टाकत असतो सही करताना ह्या कारणामुळे. त्यामुळे कारवाई होईल नाही या बाबतीत मी जास्त नाही बोलणार, पण शेतकऱ्याच्या हिताचा हा निर्णय नक्की नव्हता. या निर्णयामुळे मोठं अहित झालं, अन्याय झालाय, हे वास्तव आहे. नाही, उशिरा वगैरे गेला असातला भाग नाहीये. जेव्हा तयार झाला तेव्हा गेला, परंतु इतरांचं लवकर आलं होतं हे मात्र खरं आहे. मंजूर झालं ना, पैसे येतील ना. दुसरा जो प्रस्ताव होता ज्याच्यामध्ये लोहारा उमरगा हे तालुके होते, तर तो 92 कोटीचा जो प्रस्ताव होता, दुसरा प्रस्ताव, तर तो आणखी मंजूर झाला नाही. आपला जो प्रस्ताव होता तो 313 कोटीचा होता. आपल्याला मंजूर झालेले 221 कोटीचा आहे. दुसरा 92 कोटीचा जो दुसरा प्रस्ताव होता तो अजून स्वीकारलेला नाही, त्याला मान्यता मिळालेली नाही. त्या बाबतीत मी आज बोलणं प्रिफर नाही करणार, कारण त्याची कारणं वेगळी आहेत. आज तो नको विषय कशाला. आपण आमचा फॉलोअप चाललाय. फक्त उमरगा लोहाऱ्याचाच विषय नाही, तर भूम परांडा पण आहे मला वाटतं, आणि तुळजापूर पण, धाराशिवमध्ये काही सर्कल आहे. आपला निम्न तेरण्याचा जो उपसा संचलनाचा जो प्रकल्प आहे तो बऱ्याच दिवसापासून काहीतरी निधी उपलब्ध होईल झाला ना, परंतु आता तो ऍक्च्युअली कधीपर्यंत चालू होईल. नाही, तुम्ही प्रेस नोट वाचली नाही का माझी? आता त्याचं टेंडर जानेवारीमध्ये टेंडर निघेल आणि कदाचित मार्चपर्यंत काम सुरू करू आपण, फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत. दुसरं काय आहे, युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण व्यायामशाळा वगैरे काही करतो, परंतु 1 वर्ष झालं जिल्हा आपलं जे स्टेडियम आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचं तिथंच आहे, परंतु तिथल्या एकही वस्तू व्यवस्थित नाही आहे. तर असं वाटतं मला की युथ फाउंडेशन आपण तिथं सुरुवात करावी. नाही, त्या बाबतीमध्ये आपण शशी प्रभू असोसिएट्स यांना जबाबदारी दिली होती. आपलं संकुल जे आहे त्याचं पूर्ण मास्टर प्लॅन करण्याची. त्यांनी एक मास्टर प्लॅन केला होता, परंतु मधल्या काळामध्ये काय म्हणतात थोडं विषय जरा प्रलंबित राहिला असं आपण म्हणूया. बाकी डिटेलमध्ये न जात आता माझं लक्ष आहे, आता माझं पूर्ण लक्ष आहे. आम्ही वारंवार त्याच्याबद्दल आवाज उठवलेला आहे, परत ते स्विमिंग टँक पासून आपला विषय नाही, ते सगळं आपण घेतलं. नाही, कसं आज माझी विनंती काय आहे की आज सगळे मुद्दे घेऊ नका, किंवा घेतले तरी हरकत नाही, पण जो आपला फोकसचा मुद्दा आहे, ज्या कारणासाठी प्रेस होती, कृपया ती डायल्यूट होऊ देऊ नका ही विनंती आहे. कारण हा विषय व्यवस्थित तुम्ही मांडला तर लोकांना समजेल महत्व. हा मी पेपरवर्कसाठी नाही मागत, तुम्ही अधिकाऱ्यांना बोलून जरी आता तात्पुरतं तरी, कारण तिथे आभार नाही, मी काय सांगितलं की साधारण 20-30 कोटीचं आपल्याला फंड्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये नेमकं काय करायचंय या बाबतीमध्ये मधल्या काळामध्ये काही लोकांनी कन्फ्युजन करून ठेवलं होतं, ते आता स्पष्ट झालंय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तो विषय आपण योग्य पद्धतीने मार्गी लावू. दादा, हा जो विषय आहे आपला तो तर महत्वाचा आहे, पीक भाव संरक्षण योजना, परंतु दुसरेही आपल्या मतदारसंघाच्या अनुषंगाने काही प्रश्न आता त्याची उत्तर मिळणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रश्न विचारतो की आपल्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस नागपूरला होता त्यावेळेला पवनचक्कीच्या माध्यमातून जे काही संघटित गुन्हेगारी धरण आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, ते गंभीर प्रकार आहे. आपण काल ठोंबरे कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं. तर काय आपण पोलिसांना निर्देश दिलेले आहेत या गुन्हेगारीवर, आपण कसं? त्या बाबतीत मी सविस्तर प्रेस नोटच दिली. हे पवनचक्कीवाले जे विषय आहेत ते कुठून आले काय त्यामध्ये न जाता ज्याची तक्रार आहे, ज्याची खास करून जमिनीच्या बाबतीमध्ये तक्रार आहे, कमी दर मिळाला, फसवणूक केली, अशा लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार द्यायची. एक शासन निर्णय आहे 2013चा, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे
आणि प्रांतांच्या आपल्या सब डेप्युटी कलेक्टर SDM च्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती आहे. त्यामुळे जर कोणाची आर्थिक फसवणूक झाली असेल किंवा जमिनीच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर त्यांनी तिथे जाणं अपेक्षित आहे, ना की कुणीतरी बाहेरच्यांनी याच्या बाबतीत न्याय करणं. आणि दुसरी गोष्ट, जिथे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचं काही झालं असेल, दमदाटी झाली असेल किंवा चुकीचं काही झालं असेल तर मग सरळ आपले SP जे आहेत, पोलीस जिल्हाधीक्षक जे त्यांच्याकडे तक्रार करून पोच घेणं अपेक्षित आहे. आणि याचा रिव्ह्यू जो आहे तो आता दर आठवड्याला आम्ही घेणार आहे की तक्रारी किती आल्या, त्याच्यावरती कारवाई काय झाली. हा विषय जो आहे अतिशय दुर्दैवी आहे की आपल्या भागात असे कोणतरी लोक आले वगैरे, फिल्मी स्टाईल झालं सांगितलं मला, परंतु अतिशय सक्त कारवाई, कठोर कारवाई या विषयात होईल याबद्दल काही दुमत असल्याचं कारण नाही. शेतकऱ्यांच्या विषयात आपण शेतकरी चांगल्या विषयाला सुरुवात केली, पण शेतकऱ्याची जी बँक आहे जिल्हा सरकारी बँक त्याचं पुनरुज्जीवन व्हावं यासाठी काही प्रयत्न पुढच्या प्रेसला काही विषय ठेवा. हे एक. आणि दुसरं तुम्ही ते रेल्वेचं काम बघायला नेतो असं म्हणा, हो, राहिलं त्याच्यात कधी जायचं? परवा दिवशी जाऊया. उद्या मी जरा गडबडीत. नवीन वर्षात कुठली ट्रेन बघायची नेमकी तुम्हाला? आपली सुरू झाली, काम सुरू झालं. नवीन वर्षात कशाला? नवीन वर्षाचा काही तर बघायला पाहिजे ना, जाऊ जेवण करू जरा येऊ. नवीन वर्षात माहिती आहे मला, दुर्दैवी तो विषय कळाला. हो, नाही, व्हिजिट तर काय अधूनमधून होतातच. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने आम्ही थोडासा विचार केलेला आहे. लापरवाही कोणाकोणाची झाली, कोण कोण उपलब्ध होतं, कोण कोण नव्हतं, ह्याच्या डिटेलमध्ये मी गेलोय. परंतु आज तो विषय न घेता ओव्हरऑल वर्किंग, आता विषय मिक्स होऊन जाणार आहे. एम्सला आम्ही गेलो. एम्सच्या नागपूरच्या एम्सला आपले डीन आणि ह्यांना सुद्धा बोलवलं होतं. आणि आपण बरेच SOPs बऱ्याच गोष्टींमध्ये फरक करतोय. आपलं आता नवीन इमारत जी आहे, जी आपण नियोजित केलेली आहे, त्याचं आता लवकरच टेंडर होईल. पण महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात आमूलाग्र बदल करतोय डिझाईनमध्ये. जे एम्सला बघायला मिळालं त्याच्या अनुषंगाने आपण बदल करतोय. एम्स हे आपल्या मेडिकल कॉलेजचं मेंटर होणार आहे. मी ते सांगितलं माहीत नाही, गेले का? हां, मेंटरशिप म्हणजे काय तर एम्सचे विद्यार्थी कदाचित आपल्याकडे येतील, शिक्षक येतील आणि उलट आपल्याकडचे तिकडे जातील. तिकडे जे लेक्चर घेतलं जातंय ते इथे ऑनलाईन आपल्या मुलांना बघायला मिळेल. आणि एम्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशातलं प्रीमियर इन्स्टिट्यूशन तर आहेच, परंतु महाराष्ट्रातलं पण प्रीमियरच म्हणावं लागेल. तो कॅम्पस किती आहे? 130 का 40 एकर्स आहे आणि अजून 50 एकर मागतायत ते. त्यामुळे हा रोजची OPD 4,500 आहे. आपण आता आपली OPD 2,500 कन्सिडर करून प्लॅनिंग करतोय. आपण 1,000 बेडचं प्लॅनिंग करतोय. आपण आता नियोजन करत असताना सुपर स्पेशालिटीचा सगळा विचार करतोय. ते विषय परत घ्या तुम्ही ना. माझ्याकडे 120 विषय आहेत. मी तुम्हाला आत्ता नाही, परंतु एखाद्या आठवड्यानंतर नवीन वर्षात तुम्हाला 120 विषयांची लिस्ट देईल. त्याचा पाठपुरावा तुम्ही करणं अपेक्षित आहे. महत्वाचं काय व्हायला OPDचा विषय बोलताय. आता OPD आपल्या इथे वेळेच्या अगोदर बंद होती. मग आज जर तुम्ही एक्सरे काढला तो आला 40 किलोमीटरवरून, परत त्याला दुसऱ्या दिवशी रिपोर्ट घ्यायला परत डॉक्टर मी बारीक किरकोळ फोनवर जरी म्हणलं तरी पुढे आमचं हे होईल. काय म्हणलं? 12-12:30 बंद होतं, परत त्या औषध. नाही, माझी विनंती तुम्हाला आधीपासून काय आहे, तुम्ही फक्त पत्रकार नाही आहात, तुम्ही समाजाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहात. आणि तुम्ही जर प्रभावीपणे काम केलं ना, अनेक गोष्टी घडणार आहेत. तुम्हाला कोणाला एखादा मुद्दा सुचला महत्त्वाचा, तुम्ही फक्त थोडा माझ्याकडे पाठपुरावा करा. एकच मुद्दा घ्या, कुठलाही घ्या तुम्ही, आणि आपण तो मार्गी लावूच. थोडी भूमिका आता कसं मला 1 महिना मिळाला ना विचार करायला, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींवरती बऱ्याच निर्णयांपर्यंत आपण पोचू शकलो. आपल्या अडचणी पण त्याचा अनुषंगाने जसं जमेल तसं एक परत तयार आहे, पण उद्घाटन होत नाही. काय आपलं BMDचं ग्रामीण रुग्णालय BMDचं
तुम्ही कधी जाऊन आला पिंपरीला? शेजारी असल्यामुळे कधी जाऊन आला पिंपरीला? दोघंही जाऊन या. उद्घाटन झालं नाही उद्या जाऊन या तुम्ही. ओपनिंग झालेलं आहे. नाही माझं मत काय आहे, उद्या तुम्ही पिंपरीला खरंच जाऊन या, दोघं मिळून एक चक्कर मारून या आणि मग परत संध्याकाळी बोलू आपण उद्या. दादा, महिनाभराच्या ब्रेक नंतर संवाद साधताय. त्या महिनाभरात बरंच काही प्लॅनिंग चालू होतं, बरेच काही महत्वाकांक्षा होत्या. मंत्रिपदासाठी हे होतं काय, त्यावेळेस काय शब्द काय मिळाला? 40 वर्षाचा काही शब्द मिळाला? कसले 2.5 वर्ष? 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला मंत्री. कोण म्हटलं? मंत्री सांगतात कुठले मंत्री? अजितदादांनी सांगितलं की 2.5 वर्षानंतर हे असं काही अजितदादा बोलले? सगळ्यात तुम्हाला तुमचा शब्द मिळाला आहे? असं काहीच अजितदादा बोलले नाही. कुणी सांगितलं मला? अजितदादा म्हणजे 2.5 वर्षाच्या नंतर मंत्री बदलले जातील. काहीतरी तुमचा गैरसमज झालाय. आपले पालकमंत्री कोण असणार? मला वाटतं प्रेस आपण आता थांबू. फॉर्मल चहा पाणी घेतली घ्या. पत्रकारांचे मनापासून 20 वर्षानंतर तर कमीत कमी संधी मिळणार आहे का? मनापासून धन्यवाद देतो. ऐका देवीदासजी, येताना आता